नमस्कार मित्रांनो, सिंह राशीवाल्यांनो, 27 जुलै ही अशी तारीख आहे ज्यानंतर तुमच्या जीवनात आनंदाचा मेळा भरू लागेल. का? कारण काही ग्रह आपले नक्षत्र परिवर्तन करत आहेत. तसेच काही ग्रह जे वक्री होते ते आता मार्गी होणार आहेत. आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे शनी ग्रह मीन राशीत म्हणजेच तुमच्या अष्टम भावात वक्री होणार आहे. म्हणूनच मी म्हणत आहे की तुमच्या जीवनात आनंदाचा मेळा भरणार आहे. त्याचबरोबर अशा 3 गोष्टी आहेत ज्या पुढील 6 महिन्यांच्या काळात तुम्हाला सोडाव्या लागतील. तसेच एक अशी व्यक्ती आहे जिच्याबाबत या काळात तुम्ही विशेष सावध राहणे आवश्यक आहे. कारण त्या व्यक्तीसोबत तुमचे कधीच पटले नाही, आताही पटत नाही आणि पुढेही पटणार नाही. ती व्यक्ती जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात येते तेव्हा काही ना काही समस्या घेऊनच येते. सिंह राशीवाल्यांनो, ग्रहांचे झालेले राशी परिवर्तन आणि स्थान परिवर्तन यामुळे ब्रह्मांडाकडून काही अतिशय शुभ संकेत मिळत आहेत. 27 जुलैपासून सुरू होणारे पुढील 6 महिने तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतील. शनी ग्रह वक्री होत आहेत. तुम्ही आतापर्यंत केलेली मेहनत, घेतलेले कष्ट आणि दिलेली झुंज यांचे शुभ फळ आता तुम्हाला मिळण्याची वेळ आली आहे. ज्या शनी ग्रहामुळे तुम्ही गेल्या 1.25 ते 1.5 वर्षांपासून अनेक अडचणींना सामोरे जात होता, त्याच शनी ग्रहामुळे तुमचे व्यवसाय अडकले, नोकरीत अपेक्षित प्रगती झाली नाही. काही जण कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आणि आजही त्या परिस्थितीत आहेत. सिंह राशीवाल्यांनो, तुम्ही दिवसरात्र देवाकडे एकच प्रार्थना करत असता. माझ्या जीवनातून कर्ज कधी दूर होईल, तो चांगला काळ कधी येईल. तर 27 जुलै ही तारीख लक्षात ठेवा. या दिवसापासून तुमच्या जीवनात काही मोठे आणि सकारात्मक बदल दिसू लागतील. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सविस्तर सांगणार आहे. कोणत्या त्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आता सोडाव्या लागतील, कोणत्या व्यक्तीपासून सावध राहावे लागेल आणि जीवनात कोणते मोठे बदल घडणार आहेत. सिंह राशीवाल्यांनो, तुम्ही एक गोष्ट अनुभवली असेल. जेव्हा जेव्हा तुम्ही संकटात असता, अडचणीत असता, तेव्हा कुठे ना कुठे श्री हनुमान तुमची त्या संकटातून सुटका करतात. त्यामुळे जे लोक माझ्या कमेंट सेक्शनमध्ये ओम रामदूताय नमः किंवा जय हनुमान लिहितील त्यांच्यासाठी हे अत्यंत शुभ राहील. कारण शनी ग्रह वक्री होत असताना त्यांच्या शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारच्या परिणामांचा अनुभव जीवनात येतो. त्यांच्या अशुभ परिणामांपासून संरक्षण करण्यासाठी श्री हनुमान सदैव तुमच्या मदतीला उभे राहतात. त्यामुळे माझ्या कमेंट सेक्शनमध्ये ओम रामदूताय नमः किंवा जय हनुमान अवश्य लिहा. आता आपण पाहूया की सिंह राशीवाल्यांच्या जीवनात कोणते मोठे बदल घडणार आहेत. सर्वप्रथम बुध ग्रहाबद्दल बोलूया. 25 जुलैपासून बुध ग्रह तुमच्या इच्छा पूर्ण होण्याच्या स्थानी मार्गी होत आहेत. याचा अर्थ काय? सिंह राशीवाल्यांसाठी बुध ग्रह धनभाव आणि लाभभावाचे स्वामी आहेत. त्यामुळे तुम्ही कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा काम करत असाल तर त्यातून तुम्हाला पुन्हा एकदा लाभ मिळू लागेल. तुमच्या इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होईल. धनाच्या दृष्टीनेही उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलतील. काही सिंह राशीवाल्यांना मोठ्या संधी मिळू शकतात. काहींना उत्तम नोकरी मिळेल. काहींना पदोन्नतीची आनंद वार्ता मिळेल. जे व्यवसाय करत आहेत त्यांना मोठे करार, नवीन संधी, प्रगती आणि यश मिळण्याची शक्यता आहे. 27 जुलैपासून सुरू होणाऱ्या या आनंददायी घडामोडी 11 डिसेंबरपर्यंत सतत मिळत राहतील. आता दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे वळूया. शनी ग्रह तुमच्या 6व्या आणि 7व्या भावाचे स्वामी असून अष्टम भावात वक्री होत आहेत. जेव्हा एखादा ग्रह वक्री होतो तेव्हा त्याची फळ देण्याची क्षमता अनेक पटींनी वाढते. तसेच तो ज्या भावात वक्री होतो त्यासोबत मागील भावाचेही परिणाम देतो. म्हणूनच आता तुमचा सप्तम भाव पुन्हा सक्रिय होईल. तसेच 6वा भावही सक्रिय होईल. मी आधी कर्जाबद्दल बोललो होतो. तुम्ही कर्जामुळे खूप त्रस्त आहात. पण ज्या शनी ग्रहामुळे तुम्ही कर्जात अडकलात तेच शनी ग्रह आता तुम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर काढण्याचे काम करणार आहेत. 27 जुलैपासून तुमच्या कर्मक्षेत्रात स्थिरता येईल.
तुम्ही सध्या जे काम करत आहात किंवा पुढे जे काम करणार आहात त्यात मोठी प्रगती आणि यश मिळण्याची शक्यता आहे. कारण जेव्हा ग्रह वक्री होतात तेव्हा विशेषतः शनी ग्रह तुम्हाला तुमच्या चुका सुधारण्याची संधी देतात. व्यवसाय असो, व्यापार असो, नोकरी असो किंवा शिक्षण, तुम्ही पूर्वी केलेल्या चुका गेल्या 1.5 वर्षात पुरेशा प्रमाणात भोगल्या आहेत. या काळात तुम्हाला हेही समजले असेल की आपले कोण आणि परके कोण, खरा मित्र कोण आणि केवळ दिखावा करणारा कोण. आता मात्र वेळ बदलत आहे. सिंह राशीवाल्यांनो, आता तुम्ही सिंहाप्रमाणे गर्जना करणार आहात. तुमच्या कर्माचे पुनर्लेखन होणार आहे. शनी ग्रह तुमच्या कर्माची नव्याने मांडणी करत आहेत आणि तुम्हाला चुका सुधारण्याची सुवर्णसंधी देत आहेत. मग 27 जुलैपासून तुमच्या जीवनात आनंदाचा मेळाका भरणार. कारण प्रत्येक व्यक्तीकडून जाणून किंवा नकळत चुका होतात आणि त्या चुका त्याला भोगाव्याच लागतात. व्यवसाय, व्यापार, नोकरी किंवा चुकीचे निर्णय यामुळे तुम्ही कर्जात अडकलात, शत्रूंनी वेढले गेले आणि कुटुंबातही मतभेद निर्माण झाले. सिंह राशीवाल्यांनो, अनेक वेळा असे जाणवते की कुटुंबीय तुमच्याशी जुळवून घेत नाहीत. तुम्ही त्यांच्यासाठी कितीही केले तरी दोष मात्र तुम्हालाच दिला जातो. जर माझे बोलणे चुकीचे वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. परंतु आता कर्मफळाचे दाता आणि न्यायाधीश असलेले शनी ग्रह वक्री झाले आहेत. त्यामुळे ते सर्वप्रथम तुमच्या सप्तम भावाचे अत्यंत प्रभावी परिणाम देणार आहेत. सिंह राशीवाल्यांनो, त्या परिणामांविषयी सांगण्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती. तुमच्या राशीभविष्यासंबंधी सर्व महत्त्वाची माहिती आणि व्हिडिओ आता याच चॅनेलवर मिळत राहतील. त्यामुळे नवीन प्रेक्षकांनी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. कारण पुढे मी अशा काही महत्त्वाच्या सावधगिरीच्या गोष्टी, काही चुका, काही व्यक्ती आणि अशा 3 गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला पुढील काळात सोडाव्या लागतील. जर घाईघाईत व्हिडिओ अर्धवट पाहिला तर येणाऱ्या आनंदातही काही प्रमाणात कमी होऊ शकते. सिंह राशीवाल्यांनो, तुम्ही आधीच आयुष्यात खूप त्रास सहन करत आहात. तुम्ही आयुष्यात अनेक संकटे आणि कठीण प्रसंग आधीच सहन केले आहेत. त्यामुळे ही ब्रह्मांडाची ऊर्जा आहे, ईश्वराची कृपा आहे की आता तुमच्या जीवनात काहीतरी चांगले घडणार आहे. म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. आणि मला खात्री आहे की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये ओम रामदूताय नमः किंवा जय हनुमान लिहिले असेल. कारण आता श्री हनुमानांची कृपा प्रत्यक्ष तुमच्यावर वर्षाव होणार आहे. आता आपण सिंह राशीवाल्यांच्या सप्तम भावाबद्दल बोलूया. सप्तम भाव हा जीवनसाथीचा भाव असतो. त्यामुळे गेल्या काही वर्षांत कदाचित तुम्ही तुमच्या जीवनसाथीप्रती असलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडू शकला नसाल. त्यांच्या काही इच्छा, काही स्वप्ने अशी असतील जी तुम्ही पूर्ण करू शकला नाहीत. त्यामुळे आता असा काळ आला आहे की तुम्हाला जीवनसाथीप्रती तुमची जबाबदारी अधिक चांगल्या प्रकारे पार पाडावी लागेल. ती नेमकी कोणती जबाबदारी असेल हे योग्य वेळ आल्यावर तुम्हाला स्वतःच समजेल. आता व्यवसायाच्या दृष्टीने पाहूया. सप्तम भाव हा व्यवसाय, करिअर आणि व्यावसायिक भागीदारीचाही भाव मानला जातो. शनी ग्रहाच्या प्रभावामुळे आता तुमचे आणि तुमच्या जीवनसाथीचे संबंध अधिक समंजस आणि सुसंवादी होतील. तसेच ज्या व्यावसायिक भागीदारासोबत तुम्ही काही काळापासून काम करत आहात आणि ज्यांच्यासोबत संबंध ताणले गेले होते त्या नात्यातही आता सुधारणा होईल. तुम्ही दोघे मिळून काही मोठे काम करण्याची शक्यता आहे. जे स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांना व्यवसायासाठी काही नवीन आणि प्रभावी कल्पना सुचतील. कारण सध्या बुध ग्रह तुमच्या लाभभावात विराजमान आहेत. बुध ग्रह हे बुद्धी, वाणी आणि विचारशक्तीचे कारक मानले जातात. त्यामुळे अचानक तुमच्या मनात अशा काही कल्पना येतील ज्या भविष्यात तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. सिंह राशीवाल्यांनो, जेव्हा जीवनात काहीतरी चांगले घडणार असते तेव्हा ब्रह्मांड, ग्रह आणि ईश्वर आपल्याला विविध संकेत देत असतात. कधी काही विशिष्ट अंक वारंवार दिसू लागतात. उदाहरणार्थ 11, 55, 66 किंवा अशा प्रकारचे इतर अंक. कधी स्वप्नांमधून संकेत मिळतात तर कधी मनात वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते.
कदाचित सध्या तुम्हालाही असे वाटत असेल की काही दिवसांपासून तुम्ही अधिक उत्साही, ऊर्जावान आणि आनंदी आहात. सकाळी उठल्यावरही मनात असा विश्वास निर्माण होत असेल की आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. कारण जेव्हा जीवनात काहीतरी शुभ घडणार असते तेव्हा ईश्वर आणि ग्रह आपल्याला आधीच काही संकेत देऊ लागतात. सप्तम भाव हा दैनंदिन उत्पन्नाचाही भाव मानला जातो. तुम्ही सध्या जे काम करत आहात त्यातून दैनंदिन उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात. सध्या राहू ग्रहही तुमच्या लग्नभावावर दृष्टी ठेवून आहेत. त्यामुळे तुमच्या मनात अशी काही नवीन कल्पना निर्माण होईल ज्यामुळे 27 जुलैपासून विविध मार्गांनी दैनंदिन उत्पन्न कसे वाढवता येईल याचा तुम्ही विचार कराल. त्या कल्पनांवर काम करून तुम्ही अतिरिक्त दैनंदिन उत्पन्न निर्माण कराल हे निश्चित आहे. यात कोणतीही शंका नाही. कारण शनी ग्रह आता सप्तम भावाचे परिणाम देणार आहेत. जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांच्या दैनंदिन उत्पन्नातही चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. आता शनी ग्रह तुमच्या 6व्या भावाचे स्वामी असल्यामुळे 6व्या भावाबद्दल बोलूया. 6वा भाव हा कर्ज आणि ऋणाशी संबंधित असतो. बराच काळ तुमच्या आयुष्यात कर्जाची परिस्थिती निर्माण झाली होती. पण आता ते कर्ज फेडण्यासाठी तुमच्या कुटुंबातील एखादी ज्येष्ठ व्यक्ती, आईवडील किंवा एखादी अशी व्यक्ती तुमच्या मदतीला येऊ शकते जी शनी ग्रहाच्या किंवा श्री हनुमानांच्या कृपेचे माध्यम ठरेल. त्यांच्या मदतीने आणि सहकार्याने पुढील 6 महिन्यात तुम्ही हळूहळू तुमची सर्व कर्जे फेडण्याच्या दिशेने वाटचाल कराल. ही सिंह राशीवाल्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. कारण कर्जाचे ओझे आणि त्यातून कुटुंबाकडून ऐकावे लागणारे कटू शब्द यांचे दुःख सहन करणे खूप कठीण असते. जर माझे बोलणे चुकीचे वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. शनी ग्रह आता तुम्हाला कर्ज फेडण्याची संधी देणार आहे. 6वा भाव हा स्पर्धा आणि प्रतिस्पर्ध्यांचाही भाव आहे. म्हणून सिंह राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. तुम्ही परीक्षा देत असाल, परीक्षेची तयारी करत असाल किंवा स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. तुमचे विरोधक शांत होतील. तुमच्या विरोधकांना त्यांच्या कर्मानुसार शिक्षा देण्याचे कार्य स्वतः शनी ग्रह करतील. त्यामुळे तुमचे शत्रू तुमच्या समोर पराभूत होतील. याशिवाय सूर्य आणि गुरु हे द्वादश भावात राहून गुप्त शत्रूंचाही प्रभाव कमी करतील. 6वा भाव हा दैनंदिन दिनचर्या आणि सेवा भावाचाही भाव आहे. म्हणून आता शनी ग्रह तुम्हाला काही महत्त्वाचे धडे शिकवतील. सिंह राशीवाल्यांनो, सर्वप्रथम तुम्हाला जी गोष्ट सोडावी लागेल ती म्हणजे आळस. सिंह राशीचे अनेक लोक स्वभावतः थोडे आळशी असतात. परिस्थिती अगदी हाताबाहेर जाईपर्यंत ते जागे होत नाहीत. जसे म्हणतात, पाणी डोक्यावरून गेल्यावरच माणूस जागा होतो. परंतु आता तुम्हाला तुमच्या दैनंदिन दिनचर्येकडे गंभीरपणे लक्ष द्यावे लागेल. आळस सोडून नवीन ऊर्जा, उत्साह आणि जोमाने ज्या कामात तुम्ही स्वतःला झोकून द्याल त्या प्रत्येक कामात तुम्हाला यश, प्रगती आणि मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. शनी ग्रह आता तुम्हाला शिस्त, नियम आणि जबाबदारीचे महत्त्व शिकवणार आहेत. याचबरोबर 6वा भाव हा कर्ज आणि कर्ज व्यवस्थापनाशीही संबंधित आहे. तुमच्या कुंडलीत त्रिकोण योग तयार होत आहे. त्यामुळे एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय किंवा व्यापारासाठी अथवा जुने कर्ज फेडण्यासाठी बँकेकडून कर्ज किंवा आर्थिक सहाय्य मिळू शकते. अशी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. एकूणच शनी ग्रह वक्री होत असल्यामुळे सिंह राशीवाल्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे. कारण शनी ग्रह फक्त सप्तम भावाचेच नव्हे तर 6व्या भावाचेही परिणाम देणार आहेत. 6वा भाव हा स्पर्धा, परीक्षा, विरोधक आणि कर्ज यांचा भाव मानला जातो. त्यामुळे या सर्व अडचणी हळूहळू तुमच्या आयुष्यातून दूर होऊ लागतील. कर्ज फेडण्याची संधी मिळेल याबाबत शंका नाही. आता आपण दुसऱ्या अशा गोष्टीबद्दल बोलूया जी तुम्हाला पुढील 6 महिन्यात सोडावी लागेल. त्याआधी मला आशा आहे की तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केले असेल आणि व्हिडिओलाही लाईक केले असेल. सिंह राशीवाल्यांनो, तुम्ही व्हिडिओला लाईक करता आणि माझ्या कामाला पाठिंबा देता
तेव्हा मला खूप आनंद होतो. कारण एक व्हिडिओ तयार करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि तुमचे प्रेम मला सुरुवातीपासून मिळत आले आहे. आता दुसऱ्या सवयीबद्दल बोलूया. सध्या राहू ग्रह सप्तम भावात असून लग्नभावावरही दृष्टी ठेवून आहे. दुसरीकडे शनी ग्रह सप्तम भावाचे परिणाम देणार आहे. त्यामुळे 27 जुलैपासून तुम्ही कोणत्याही कामासाठी शॉर्टकटचा मार्ग स्वीकारू नका. अनेक वेळा मनात येते की हे काम पटकन शॉर्टकटने पूर्ण करावे. राहू ग्रहही तुम्हाला अशा मार्गाकडे आकर्षित करू शकतात. पण या काळात शॉर्टकट टाळणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आणखी एक महत्त्वाची सवय म्हणजे तुम्ही इतरांवर खूप लवकर विश्वास ठेवता. तुमचा स्वभाव वरून कणखर दिसतो, पण मनाने तुम्ही अतिशय साधे, प्रेमळ आणि विश्वासू असता. हाच विश्वास अनेकदा तुम्हाला अडचणीत आणतो. म्हणून आता इतरांवर सहज विश्वास ठेवू नका. कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही आयुष्यात दुसऱ्यांवर अति विश्वास ठेवला तेव्हा त्याचे परिणाम चांगले मिळाले नाहीत. जर माझे बोलणे चुकीचे वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणून दुसरी जी सवय तुम्हाला सोडायची आहे ती म्हणजे घाईघाईने कोणावरही विश्वास ठेवण्याची सवय. हा काळ मोठे यश, मोठी उपलब्धी आणि मोठ्या प्रगतीचा आहे. त्यामुळे कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. ही माहिती तुमच्या जन्मराशी किंवा चंद्रराशीच्या आधारावर सांगितली जात आहे. तरी काही लोक म्हणतील की आमच्या आयुष्यात काहीच चांगले घडत नाही. अशा वेळी त्याचा अर्थ असा असू शकतो की सध्या तुमच्या जीवनात जी महादशा किंवा अंतर्दशा सुरू आहे त्या ग्रहाचा प्रभाव तुमच्या अडचणींचे कारण ठरत आहे. तो ग्रह अष्टम किंवा द्वादश भावाचा स्वामी असू शकतो किंवा जन्मकुंडलीतील अशा स्थानात असू शकतो जे शुभ मानले जात नाही. अशा अनेक ज्योतिषीय कारणांमुळे अपेक्षित परिणाम उशिरा मिळू शकतात. म्हणून जर तुम्हाला जीवनातील अडचणींपासून मुक्त राहायचे असेल तर वर्षातून किमान एकदा तरी तुमच्या कुंडलीचे सखोल विश्लेषण करून घेणे योग्य ठरू शकते. कुंडलीचे विश्लेषण केल्याने पुढील काळ तुमच्यासाठी शुभ आहे की अशुभ, कोणते उपाय करावेत, कोणत्या गोष्टींपासून सावध राहावे याची माहिती मिळू शकते. आता तिसऱ्या महत्त्वाच्या सवयीबद्दल बोलूया. सिंह राशीवाल्यांनो, तुम्ही मनाने खूप निष्पाप आणि मोकळ्या स्वभावाचे असता. आयुष्यात एखादी आनंदाची गोष्ट घडली की ती लगेच इतरांसोबत शेअर करता. तुमच्या योजना, भविष्यातील उद्दिष्टे, आनंदाच्या बातम्या सर्वांना सांगू लागता. आणि अनेक वेळा त्याच क्षणापासून तुमच्या कामात अडथळे येऊ लागतात. कारण तुम्ही खूप भोळे असता आणि इतरांवर पटकन विश्वास ठेवता. म्हणून आता तुमच्या योजना, भावना, आनंदाच्या गोष्टी, पुढील निर्णय आणि विशेषतः तुमची आर्थिक स्थिती किंवा बँक बॅलन्स शक्य तितका गोपनीय ठेवा. तुम्ही जितक्या कमी लोकांशी या गोष्टी शेअर कराल तितकी तुमची प्रगती आणि यश अधिक वाढेल. सध्या ग्रहांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळत आहे. सूर्य आणि गुरु हे द्वादश भावात मित्र राशीत भ्रमण करत आहेत. याचा विशेष लाभ घरापासून दूर राहणाऱ्या, परदेशात काम करणाऱ्या, दुसऱ्या राज्यात नोकरी करणाऱ्या किंवा निर्यातायात व्यवसायाशी संबंधित लोकांना मिळू शकतो. सूर्य आणि गुरु यांची ही युती तुमच्या जीवनात मोठे बदल आणि आनंदाच्या बातम्या घेऊन येऊ शकते. रुग्णालय क्षेत्रात काम करणारे किंवा घरापासून दूर राहून नोकरी करणाऱ्या व्यक्तींनाही या काळात मानसन्मान, प्रतिष्ठा आणि सामाजिक स्थानात वाढ होण्याची शक्यता आहे. याचबरोबर तुमची धर्म, अध्यात्म आणि सत्कर्म यांमध्येही रुची वाढेल. सूर्य आणि गुरु द्वादश भावात असले तरी ते मित्र राशीत असल्यामुळे त्यांचे शुभ परिणाम मिळतील. वडिलांसारख्या व्यक्ती किंवा गुरुतुल्य व्यक्ती या काळात तुम्हाला महत्त्वाचा पाठिंबा देतील. दुसरीकडे शुक्र ग्रह तुमच्या लग्नभावात असल्यामुळे आनंद, आकर्षण आणि व्यक्तिमत्वात तेज वाढेल. लोक तुमच्याकडे आपोआप आकर्षित होतील. व्यवसाय, व्यापार किंवा नोकरी कोणतेही क्षेत्र असो, तुम्हाला मानसन्मान मिळेल. मी आधी सांगितल्याप्रमाणे पुढील 6 महिन्यात तुम्हाला या 3 सवयी सोडाव्या लागतील. आता त्या व्यक्तीबद्दल बोलूया ज्याच्याशी तुमचे वारंवार मतभेद होतात. जेव्हा जेव्हा तुम्ही वृश्चिक राशीच्या व्यक्तींशी अधिक जवळीक वाढवता तेव्हा अनेकदा मतभेद,
वाद किंवा अडचणी निर्माण होतात. असे लोक तुमच्या कुटुंबात, नातेवाईकांमध्ये किंवा मित्रपरिवारातही असू शकतात. त्यांच्याशी तुमचे फारसे पटत नाही असा अनुभव अनेकांना येऊ शकतो. अशा व्यक्तींशी व्यवहार करताना थोडी अधिक सावधगिरी बाळगा. तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्यासोबत सहज शेअर करू नका. मैत्री ठेवण्यात हरकत नाही, पण त्यांच्या प्रत्येक सल्ल्याचे अंधानुकरण करू नका. त्यांच्या बोलण्यामुळे चुकीचे निर्णय घेणे टाळा, अन्यथा अडचणी निर्माण होऊ शकतात. एकूणच 27 जुलैपासून सुरू होणारे पुढील 6 महिने तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि सकारात्मक ठरण्याची शक्यता आहे. ही तारीख नक्की लक्षात ठेवा. आता उपायाबद्दल बोलूया. सध्या मंगळ ग्रह कर्मभावात असल्यामुळे तुम्हाला यश, प्रगती आणि मोठ्या उपलब्धी मिळण्याची शक्यता आहे. शनी ग्रहाचे शुभ परिणाम अधिक वाढावेत यासाठी प्रत्येक शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि शनिदेवांची क्षमा मागा. तसेच दररोज हनुमान चालिसाचे पठण करून घराबाहेर पडावे. कपाळावर केशराचा टिळा लावून बाहेर पडल्यास शत्रू किंवा विरोधक तुमच्यावर सहज मात करू शकणार नाहीत. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतका वाढेल की विरोधकही शांत होतील. आता आयुष्यात योग्य वेळी योग्य उत्तर देण्याची वेळ आली आहे. कारण शनिदेव आता तुमच्या कर्माचे फळ देण्यासाठी तुमच्या पाठीशी उभे आहेत. 27 जुलैपासून सुरू होणारा हा काळ तुमच्या करिअर, नाव, कीर्ती, प्रतिष्ठा, धन, प्रगती आणि यशासाठी अत्यंत अनुकूल ठरू शकतो. म्हणून हे उपाय श्रद्धेने करा आणि हा व्हिडिओ सिंह राशी किंवा सिंह लग्न असलेल्या व्यक्तींपर्यंत जरूर पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या शुभ काळाचा लाभ घेता येईल. धन्यवाद. ओम श्री स्वामी समर्थ.